रामकृष्ण सर. रामकृष्ण हरी, जय शिवराय. बोला दादा. तसंच मराठवाडा आणि विदर्भ ह्या भागामध्ये कसा पाऊस पडेल 20 तारखेनंतर तेही सविस्तर सविस्तर माहिती द्या. मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाने चांगली सुरुवात केली. हिंगोली, परभणी, नांदेडच्याही बऱ्याच भागांमध्ये पावसाचे व्हिडिओ येऊन पोहोचलेत. ओके सर. भोकरदन, जाफराबाद, चिखली या भागांमध्ये पावसाचं आगमन फक्त बारीक झालंय. आता काल आगमन तिथे झालेलं आहे. समाधानकारक तो पाऊस नाही झाला, पण आज उष्णतेची लेवल थोडी वाढल्यामुळे त्या बारीक पाण्याचं रूपांतर थोड्या मोठ्या पाण्यामध्ये होणार आहे. आणि या भागांना अनेक ठिकाणी आज संध्याकाळी 19 जुलैला रात्रीच्या 9 ते 10 वाजेपर्यंत दिलासा मिळू शकतो. याचबरोबर विदर्भाच्या आणि खानदेशच्या बाबतीत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण तपशील आणि डिटेल देण्याचा प्रयत्न करूयात. गावा तालुक्यांची नावे देखील आजच्या या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करूयात. नाशिक क्षेत्रामध्ये वंचित राहिलेला जो काही परिसर आहे तो म्हणजे येवला, मालेगाव, निफाड, देवळा या परिसरामध्ये आज सुरुवात बऱ्यापैकी होऊन जाईल. धुळ्याचा जो काही शिरपूर भाग आहे, त्यानंतर पश्चिमेकडील काही भाग आहे, जळगाव क्षेत्र, जळगावमध्ये सुद्धा आज 2 दिवसापासून इथे सुरुवात होते असं म्हटलं होतं. पण या सुरुवातीला इथे अनेक ठिकाणी गरमीच्या लेवलचे आणि आभाळाचे न थांबण्याचे अडथळे निर्माण झाले होते. आज उन्हाचा चटका दुपारच्या पिरियडला काही भागांमध्ये इथे वाढू शकतो आणि गरमीच्या लेवलमुळे ढगांच्या निर्मितीमध्ये वाढ होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे इथे काही भागांना आज 19 जुलैला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही सेम प्रोसेस भोकरदन ते जाफराबाद, कन्नड, सिल्लोड भाग आणि इकडे पाहायला गेलं तर इकडे मलकापूर एरिया, चिखली, खामगाव परिसर, काल ह्या परिसरामध्ये रिमझिम ते बुरबुर पावसापर्यंत मजल मारले. पाण्याची थेंबाची जाडी इथे कमी पडली, त्यामुळे इथे समाधानकारक पाऊस झाला नाही. पण आपोआप इथे आज त्या उष्णतेच्या चटक्यामुळे रात्री 10 वाजेच्या आतमध्ये इथे पावसाची रेलचेल वाढू शकते. त्यात अकोला परिसर इथे सुद्धा किचकट प्रोसेस म्हणजे वातावरणाची प्रणाली चांगली मजबूत दिसत नाहीये. पण इथे गरमीच्या लेवलमुळे अकोलाचा बाळापूर, गजानन महाराजांच्या शेगाव पट्ट्यामध्ये काही ठिकाणी झालाय का, पण काही ठिकाणी ते आजही वाढण्याची प्रोसेस चांगली पाहायला मिळते. रिसोड मधल्या अनेक भागांना जोरदार पाऊस काल झालाय. काही भाग याच्यातून थोड्या कमी प्रमाणामध्ये सुटले आहेत. यांना सुद्धा आज चांगल्या पावसाच्या रडारवरती मान्सून घेतो आहे. लोणार, मेहकर, सिंदखेड राजाची प्रोसेस आज पुन्हा वाढणार आहे, ज्यामध्ये या भागांचा अनेक गावांचा समावेश राहू शकतो. त्याचबरोबर किनवट ते माहूर गड परिसर, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आज थोडी वाढ अपेक्षापेक्षा बरी राहू शकते. अशीच प्रोसेस लातूर जिल्ह्यामध्ये कालचा जो काही उदगीर, उमरग्यामध्ये मोजक्याच ठिकाणी पावसाची प्रोसेस पाहायला मिळाली. या भागात सुद्धा आज काही प्रमाणात वाढ होताना दिसते. अंबाजोगाई, केज, धारूर ते परभणीच्या गंगाखेड, सेलू, मानवत इथे देखील वातावरण चांगलंच वाढणार आहे. वाऱ्याच्या तीव्रतेला इथे गरमीची लेवल 7 देते, त्यामुळे ढगांचा आकार रात्री 4 दुपारनंतर 4 वाजेपासून प्रोसेसिंग चांगली वाढन आणि तिथून पुढे 8, 9, 10 वाजेपर्यंत पाऊस इथे परत आगमन होणार आहे. त्यानंतर अहिल्यानगरची प्रोसेस किचकट जरी असली तरी ते काही भागांना सटकारे बिटकारेवरती भागून घ्यावा लागणार आहे. बीड जिल्हा, गेवराई पट्टा, पाटोदा, कडाष्टी, वडवणी ते माजलगाव एरिया आज इथे पुन्हा मागच्या सारखीच थोडी वाढताना दिसते आणि या भागांना देखील जोर आहे. इथे काही ठिकाणी 2 दिवसाचा वेळ घ्यावा लागणार आहे. काही ठिकाणी आज तर काही ठिकाणी उद्या संध्याकाळपर्यंतची पावसाची तीव्रता पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर पूर्व विदर्भातला नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि या भागांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जना आणि पावसाची शक्यता वाढणार आहे. यामध्ये जो यवतमाळचा एरिया आहे, किनवट साईड भाग आहे, माहूरगड भाग आहे, रात्रीचे 11 वाजतील या वेळेपर्यंत ह्या 19 जुलैचा या भागांमध्ये पावसाचा समावेश आहे. आज गडचिरोली, नागपूर, गोंदिया बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल आणि अशा प्रकारचा हा आजचा अंदाज होता.